अगदी सहज कोणीही करू शकेल अशी झटपट होणारी खोबऱ्याची वडी. साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असल्याने वडी अजिबात चुकणार नाही. खोबऱ्याची वडी कशी करायची चला बघूया. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि करिअर राईस चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करिअर राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा, मी 2 नारळ घेतलेले आहेत. तर दोन्ही नारळ मी खवणून घेणार आहे. आपण हे असे खवणून घेतले तरी चालेल किंवा मिक्सरवर बारीक करून घेतले तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने मी आता सगळं खोबरं खवणून घेणार आहे. खोबरं खवणताना खोबऱ्याची जे काळा मागचा भाग असतो, काळी पाठ असते, ती येण्याने याची काळजी घ्यायची. म्हणजे एकदम पांढरं शुभ्र खोबरं येतं आणि आपल्या वड्या सुद्धा छान पांढऱ्या शुभ्र होतात. मी सगळ्या खोबऱ्याची वड्या आता खवणून घेणार आहे. हे बघा, सगळं खोबरं आपल्याला खवणून झालेलं आहे. आता हे खोबरं जे आहे ना, आपल्याला मोजून घ्यायचंय. मोजून घेतल्यामुळे आपल्याला साखरेचा अंदाज येईल. हे बघा, 1 वाटी मी फुल भरून घेतलेलं आहे. ही बाजूला काढून ठेवते. आता ही दुसरी वाटी भरूया. हे बघा, ही वाटी सुद्धा फुल भरली. जेवढी ती वाटी भरली तेवढीच ही भरली. म्हणजे 2 वाट्या आपल्याला खोबऱ्याचा किस मिळालाय. हे बघा, आता 2 वाट्या ज्या खोबऱ्याचा किस आपल्याला मिळतो त्या त्याला 1 वाटी साखर घ्यायची. हे साखरेचं अचूक प्रमाण आहे. हे बघा, मी आता त्यासाठी 1 वाटी साखर घेतली. म्हणजे 2 वाटी आपण खोबऱ्याचा किस आणि 1 वाटी साखर. गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालते. तूप घातल्यामुळे वडीला चव सुद्धा चांगली येते आणि कढईला खाली चिकटणार सुद्धा नाही खोबरं. त्यासाठी 1 चमचा साजूक तूप घालायचंय, जास्त नाही घालायचं. आता साजूक तूप पसरवून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला जे आपण खोबरं खवणून ठेवलेले ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं. 2 वाटी आपण खोबरं घेतलं होतं. माझ्या 2 नारळाच्या 2 वाट्या भरलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालायची. आता हे मिश्रण चांगलं आपल्याला ढवळून घ्यायचंय. जोपर्यंत आपली साखर विरघळत नाही तोपर्यंत आपण गॅसवर हे असंच हलवत ती साखर विरघळून घेणार आहोत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तेव्हा साखर विरघळायला लागलेली आहे. आता या स्टेजला साखर विरघळल्यानंतर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालू शकता. मला खोबऱ्याच्या वडीमध्ये वेलची पावडर आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही. मिश्रण चांगलं एकजीव व्हायला हवं. साखर विरघळल्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही. लगेच आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालायचं. मिश्रण चांगलं मिळून आलेलं आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मिक्स मिल्क पावडर घालते. मिल्क पावडर घालताना नेहमी चाळून घालायची. त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि आपल्याला ते मिक्स करायला सुद्धा सोपी पडते. मिक्स करताना त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाही. आता हे मिल्क पावडर आपण मिक्स करून घेऊया. ते मिल्क पावडर ऐवजी दूध सुद्धा घालू शकता. दूध जर तुम्ही घातलं तर 1 वाटी दूध घाला तरी सुद्धा चालेल. तर मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ती व्यवस्थित मिक्स झाली की जास्त वेळ न घालवताना आपल्याला लगेच त्याच्या वड्या पडायला घ्यायच्या. हे बघा, आपलं मिश्रण आता तयार आहे. सगळं एकजीव झालेलं आहे. आता मी एका ताटलीला तूप लावून घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्या वड्या काढायला आपल्याला सोप्या पडतील. व्यवस्थित तूप लावून घ्यायचंय. आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण घालायचं. तेवढा मिश्रण गरम असल्यामुळे सुरुवातीला मी कालथीने ते पसरवून घेते. व्यवस्थित कालथाने सगळं पसरवून घेतलं आणि आता ते आपल्याला हाताने सगळं एक लेवलचं करून घ्यायचं. व्यवस्थित तुम्हाला वडी जशी पातळ हवी आहे, जाड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तेव्हा आपलं थापून झालेलं आहे. थोडं कोमट होऊन द्यायचं. कोमट झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या काढून घ्यायच्या. तेव्हा आपलं मिश्रण कोमट झालेलं आहे. आता सुरीच्या साहाय्याने मी आता वड्या पाडते.
दुसऱ्या साईडने सुद्धा वड्या करून घेऊया. झटपट होणारी खोबऱ्याची वडी चवीला अतिशय सुंदर लागते. करायला सोपी आणि खूप कमी वेळामध्ये तयार होते. आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत. आपण काढून घेऊया. हे बघा मी तुम्हाला आता दाखवते. ते सुंदर अशी वडी तयार झालेली आहे. सगळ्या वड्या काढून घेऊया. कशी वाटली खोबऱ्याची वडी? आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि करिअर राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.